आणि यानंतर मुंबई आणि उपनगरातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात। भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये सर्व 15 आरोपींना आता आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। भिवंडी न्यायालयामध्ये आरोपींविरोधातील कारवाईची पुढची सुनावणी होणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पोहोचलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे असं असल्यानं महापालिकेने पाणीपुरवठा वाढवलाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाण्याची कपात ही पूर्णतः हटवण्याचा निर्णय घेतला जाईल। भिवंडीमधील कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी एका आरोपीला अटक तर 2 आरोपी फरार। इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख सध्या फरार, तर अटक केलेल्या आरोपीला 5 ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी। विक्रोळी घाटकोपर दरम्यान टेम्पोची कारला धडक, अपघातामध्ये कार चालक जखमी तर रुग्णालयात उपचार सुरू। कार आणि टेम्पो रस्त्याच्या दुभाजकावर आदळले, पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यातही घेतलं। कल्याणमध्ये जीवघेणी स्टंटबाजी झाली आहे। धावत्या कारच्या बोनेटवरती बसून तरुणांचा धिंगाणा। कल्याणमध्ये वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली, वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरती भरधाव वाहन चालकाची हुल्लडबाजी। गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरती अवजड वाहन चालकांची स्टंटबाजी। 10 ते 12 किलोमीटरपर्यंत हुल्लडबाजी करत वाहन चालवतानाचा व्हिडिओ समोर। वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची देखील माहिती। ऐरोलीमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणारा अटकेत नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 ची कारवाई। हायड्रो गांजा आणि हॅश ऑइल या अंमली पदार्थांचा 41,60,000 रुपयांचा साठा देखील जप्त। पश्चिम रेल्वेकडून हे आता प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपनगरीय स्थानकांवरती 18 नवीन एस्केलेटर्स आणि 16 लिफ्ट्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि गर्दीच्या वेळेतील प्रवाशांना दिलासा मिळेल। मुंबईमध्ये घर खरेदीचा जुलै महिन्यामध्ये नवा विक्रम। 14 वर्षांमधील सर्वात जास्त मालमत्ता नोंदणी। या नोंदणीमधून राज्य सरकारला 1,223 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल मिळाला, तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये नोंदणीमध्ये 8.3% वाढ देखील झाली।